हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण हेल्दी असा डोसा करणार आहोत. हे दलिया म्हणजे जे होल व्हीट असतात ना, लापशी म्हणतात त्याला, लापसी रवा दलिया, त्याचा आपण डोसा करणार आहोत. तर त्याच्यासाठी मी काय केलं आहे, एक मोठा बोल भरून दलिया घेतलेला आहे. स्वच्छ धुतला व्यवस्थित आणि मी 1 तास भिजवून ठेवलेला आहे. आणि त्याचबरोबर त्याचं 1/4 म्हणजे जेवढा आपला दलिया घेतला असेल ना, 1 बॉल, त्याचा 1/4 आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे. ती मग उडदाची डाळ पण मी स्वच्छ धुवून, उडदाच्या डाळीला मी 2 तास भिजत ठेवली आहे. हे बघा, छान अशी भिजली गेली आहे. मी ह्याच्यामध्ये मेथी नाही ॲड केली, पण जर तुम्हाला मेथी ॲड करायची असेल तर मेथी ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. एक अर्धा चमचा मेथी ॲड करा. आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे, एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. पण पाणी आधी सगळं पाणी काढून घ्यायचं आणि आपल्याला वाटून घ्यायचं आहे. लागेल तेवढंच पाणी ॲड करायचं आहे, जास्त पातळ पण नाही आहे, जास्त घट्ट पण नाही. आणि रेसिपी स्टार्ट करायच्या आधी जर तुम्ही नवीन असाल नूतन रेसिपीजमध्ये आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्याच्याने मी जी पण काही छान छान सुंदर रेसिपी अपलोड करेन ना आपल्या चॅनलवरती, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. आणि हे फ्री आहे. आणि तुम्ही कमेंट पण करू शकता. तुमच्या काही छान छान सजेशन असतील ते पण तुम्ही नक्की कमेंट करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. तर आता मी काय करते आहे, मिक्सी जार घेतलेला आहे. दलिया ना आपल्याला हे असं पिळून घ्यायचं आहे, कारण का ह्याच्यामध्ये पाणी जास्त असतं ना, ॲब्सॉर्ब करतं, म्हणून आपल्याला हे असं पिळून ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे. त्याचबरोबर हे उडदाची डाळ पण आपल्याला ॲड करून घ्यायची आहे. आता ह्याला मी वाटून घेते बारीक. जेवढं लागेल तेवढं हळूहळू 1-2 चमचे पाणी ॲड करून आपल्याला एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. हे बघा, हे मी वाटून घेतलेलं आहे. आता या मिक्सर जारमध्ये पाणी ॲड करून मी फिरून घेतलेलं आहे. अशी कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे. 15 ते 20 मिनिटं आपल्याला ह्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे. जोपर्यंत आपलं बॅटर रेस्ट करत आहे तोपर्यंत आपण भाजी करून घेऊया. तर आता आपण भाजी करून घ्यायची आहे डोस्यासाठी. तर त्याच्यासाठी मी कढईमध्ये 1 चमचा, हा मोठा चमचा मी तेल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण हे मोहरी ॲड करायची आहे. हे मी उडदाची डाळ ॲड केलेली आहे. जर तुम्हाला चण्याची डाळ ॲड करायची असेल ना, तर चण्याची डाळ 1 चमचा घ्या, अर्धा तास भिजत ठेवा आणि मग ॲड करा. जिरं ॲड केलेलं आहे, कढीपत्ता आपण ॲड केलेला आहे, एक अख्खा कांदा मी ॲड केलेला आहे. हिंग आपण ॲड केलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट ॲड केलेली आहे. तुम्ही नुसते आलं लसूणची पेस्ट ॲड करू शकता आणि भाजी तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. कधी टोमॅटो टाकून पण करू शकता किंवा नुसती पिवळी भाजी असते तशी पण तुम्ही भाजी करू शकता. टोमॅटो आपण ॲड केलेले आहेत. मी टोमॅटो टाकून करते आहे. तुम्ही नुसती पिवळी जी येलो भाजी असते ना, ती पण तशी पण करू शकता. मीठ ॲड केलेलं आहे आपण. आता मसाले करूया आपण. पाव चमचा मी हळद ॲड केलेला आहे, धना जिरा पावडर, गरम मसाला पावडर आणि थोडासा मी लाल मसाला ॲड केलेला आहे. हे लाल मिरची पावडर, कारण मी आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट पण ॲड केली आहे, म्हणून मी लाल मसाला थोडासा कमी ॲड केला आहे. आता मी हे उकडून मॅश केलेले बटाटा आहे तो मी ॲड करते आहे. मी हे 6 मोठे बटाटे आहेत ते उकडून घेतले आहेत आणि बारीक तुकडे करून घेतले आहेत, म्हणजे मॅश करून घेतले आहेत. मी हा पावभाजी मॅशरने हे मॅश करून घेतले आहे. थोडंसं आपण पाणी ॲड करूया, जास्त नाही, 2 चमचे आपण पाणी ॲड करायचं आहे. आता आपण लिंबाचा रस पिळूया आणि ही कोथिंबीर.
छान आपण ढवळून घ्यायचं आहे. लिंबाचा रस ना तुम्ही गॅस बंद करूनच ॲड करा. हे बघा, अशी मी थोडीशी लूज भाजी ठेवलेली आहे, म्हणजे डोस्यावर पसरवायला छान होते. आणि मस्तपैकी असं ढवळून घ्यायचं आहे. एवढी कन्सिस्टन्सी बरोबर आहे. तवा आपल्याला चांगला तापून घ्यायचा आहे. आणि थोडंसं तेल आपल्याला ॲड करायचं आहे. अलगद हाताने आपल्याला असा डोसा फिरून घ्यायचा आहे. आता डोसा मीडियम गॅसवरती छान असा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. मी इथे तेल लावते आहे, तुम्ही तूप किंवा बटर पण लावू शकता. हे बघा, डोसा व्यवस्थित फिरतो आहे आपला. हे बघा, खालून म्हणजे थोडासा शिजला आहे. तुम्हाला ह्याच्यावरती चटणी म्हणजे हिरवी चटणी किंवा शेजवान चटणी लावायची असेल तर ह्याच्यावरती तुम्ही लावू शकता. नाहीतर काय करायचं, डायरेक्ट आपल्याला हे भाजी ठेवून घ्यायची आहे. ह्याच्यापेक्षा जर तुम्हाला आणखी कुरकुरीत करायचं असेल तर तुम्ही आणखी थोडा वेळ शेकून कुरकुरीत करू शकता. आता आपला हा एक डोसा रेडी आहे. मी छोटे डोसे करते आहे. तुम्हाला जर पूर्ण मोठा करायचा असेल तर थोडं बॅटर जास्त ॲड करा आणि छान असा मोठा डोसा करू शकता. आणि जर तुम्हाला ही भाजी नसेल ना करायची तर तुम्ही काय करा, बारीक कांदा, कोबी, गाजर, शिमला मिरची, बीटरूट वगैरे ज्या काही भाज्या असतील ना ते एकदम बारीक चॉप करा आणि ह्याच्यावरती पसरून शेजवान चटणी वगैरे लावून तुम्ही बनवू शकता. हा बघा, मस्त आपला दलियाचा डोसा तयार झालेला आहे. तर हे बघा फ्रेंड्स, मस्त गरमागरम असा आपला दलियाचा डोसा तयार झालेला आहे. खायला खूपच छान लागतो, खूप हेल्दी लागतो. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि हे सांबार मी सिंपल पद्धतीने बनवलं आहे, कारण का माझ्याकडे शेवग्याच्या शेंगा नव्हत्या म्हणून मी सांबार सिंपल दाखवलं आहे. तर पण जर तुम्हाला सांबार पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती सांबारची रेसिपी मी शेअर केलेली आहे. फ्रेश मसाल्याचा सांबार कसं बनवतात ना त्याची रेसिपी मी आपल्या चॅनलवरती शेअर केलेली आहे. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवेल, तुम्ही नक्की तिथे तुम्ही चेक करा. एकदम हेल्दी आहे. ज्यांना तांदूळ चालत नसतील, तांदूळ आवडत नसतील तर हा डोसा तुम्ही नक्की बनवू शकता. चला फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशाच छान छान सुंदर सुंदर रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.